सर्वांना माहिती आहे की कालच काश्मीरमध्ये एक अत्यंत दुःखद घटना घडली आहे आणि त्या भ्याड हल्ल्याचा FME99ची संपूर्ण टीम आपण सर्व निषेध करतो आहोत आणि तिथे जे मृत पावलेले आपले बंधू भगिनी आहेत त्यांना आपण 1 मिनिट उभारून आपण श्रद्धांजली देऊया। पर्यटकांना सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम या पर्यटन स्थळी एक धक्कादायक घटना घडली। पहलगाम येथे खूप मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे। या घटनेत पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार करण्यात आला। या दहशतवादी हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू आणि 20 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली असून आता या हल्ल्यावर विविध स्तरातून प्रतिक्रिया समोर येत आहे। अनेक मराठी कलाकार सुद्धा या हल्ल्याचा तीव्र निषेध करताना दिसले, ज्यात सई तामणकर, सौरभ गोखले, सुशांत शेलार, सुबोध भावे, अक्षय केळकर यांनी या हल्ल्यावर पोस्ट व स्टोरीज शेअर करत निषेध व्यक्त केला आहे। प्रसिद्ध अभिनेत्री मेघा धाडे एक व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या, नमस्कार, मी अभिनेत्री मेघा धाडे। आज तुम्हा सगळ्यांशी काहीतरी बोलायला आले। काल काश्मीरमध्ये झालेल्या भ्याड आतंकवादी हल्ल्यामध्ये निष्पाप असलेले काही टुरिस्ट मारले गेलेत आणि जे गेलेत त्यांचा दोष फक्त एवढाच होता की ते हिंदू होते। एका हिंदू मेजॉरिटी राष्ट्रामध्ये हिंदू मारला जातोय कारण तो हिंदू आहे, हा दोष आहे, हा गुन्हा आहे। इथं काय चाललंय आणि का चाललंय, कशासाठी चाललंय? कोण यांना इतकी हिम्मत देतं की आपल्या देशात येऊन इथल्या निष्पाप नागरिकांना अशा पद्धतीनं मारून निघून जाणं? कोणाची फूस आहे, कोणाचा हात आहे? ठीक आहे, मान्य आहे, कालच्या हल्ल्यात जे लोक, जे आतंकवादी ज्यांनी ही हत्या घडवली, ज्यांनी हे हत्याकांड केलं, ते लष्कर-ए तोयबाचे पाकिस्तानी टेररिस्ट होते। पण ते इथवर कसे पोचतात, इथं कसे राहतात? ते आपल्या देशात 6-6, 8-8 महिने कोणाच्या छत्रछायेखाली असतात? ते फक्त पाकिस्तानातच नव्हे, बांगलादेशातला हिंदू बांगलादेशातनं हाकलला जातोय, मारला जातोय। काय दोष आहे त्यांचा? ते हिंदू आहेत म्हणून? कोण देतं या लोकांना एवढी ताकद की ते याच देशात, एका हिंदू राष्ट्रात, हो हिंदू राष्ट्र, हे हिंदू राष्ट्र आहे आणि हे हिंदू राष्ट्रच असलं पाहिजे, यावर माझं ठाम मत आहे। आता सौहार्द नको, आता घुसा आणि नकाशा कायमचा बदलून टाका, असं तीव्र शब्दात टीका केली आहे। जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या पहलगाम हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे। तर यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला।